काही चांगलं झालं तर आपली आई करायची अगोदर देवाला साखर ठेवून अगदी येते. बरोबर. है ना? की आनंदाचा क्षणाची सुरुवात सुद्धा देवापासून हो हो आणि काही दुःख झालं तर अगोदर लक्ष देवाकडे जातं की आता हे चैतन्य आहे जे मला या संकटातून बाहेर बाहेर काढेल. काढेल. म्हणजे बरोबर. सुखाची सुरुवात आणि दुःखातून बाहेर पडण्यासाठी मिळालेली आस तेच म्हणजे देवघर आहे. देवघर केव्हाही चौकोनी असावं, आयताकृती देवघर चालत नाही. त्याचं एक वेगळं शास्त्र आहे, त्याचं एक वेगळे प्रमाण आहे. बरेच लोक म्हणतात देवघरावरती कलश नसावे वगैरे, तर ह्या सगळ्या खुलचट कल्पना आहे. तसं काही नाहीये. ज्या ठिकाणी मंदिराचे नियम वेगळे आहेत आणि घरातले नियम वेगळे. देवतेचे नियम वेगळे आहेत. तिथे कलश, लाकडी कलश ठेवला म्हणजे ते कलश झालं असं नाहीये. जोपर्यंत कलशारोहण नावाची विधी होत नाही तोपर्यंत मंदिराला देवत्व प्राप्त होत नाही. मग माझ्या घराण्याचे टाक आमच्या ज्येष्ठांकडे आहेत, मग माझ्याकडे कशाला हवेत? मग त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा टाक असणं गरजेचं सुंदर प्रश्न. आणि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा श्लोक म्हणून जेवढं वाटोळं आपल्या धर्माचं केलं तेवढं अन्य कोणाचं केलेलं नाही. नमस्कार, मी अनुष्का. आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या घरामध्ये एक जागा अशी असते की जिथे आपण श्रद्धेनं नमन होतो. ती जागा म्हणजे देवघर. देवघर हे नुसतंच घराचं केंद्रस्थान नसतं, तर तिथे दिवसभराची शांती किंवा दिवसभरात घडलेल्या घटना तुम्ही आठवता आणि नतमस्तक होता. मग या देवघराची ऊर्जा तुमच्या घराशी कशी निगडीत असते किंवा देवघरात नुसती देवाची मांडणी कशी असावी जेणेकरून ती सकारात्मकता अजून वाढेल, या विषयावरचे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत. आणि या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मयुरेश गुरुजी, ज्यांना तुम्ही ओळखता आणि भरभरून प्रेमही दिले. सो त्यांना आज आपण आपल्या चॅनलवरती इन्व्हाइट केलं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी. गुरुजी, आपलं आजच्या पॉडकास्टमध्ये खूप मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. जय श्रीकृष्ण. आणि देवघराविषयी माझ्या मनात असंख्य प्रश्न आहेत, कारण की आता आपण फ्लॅट संस्कृतीमध्ये राहतो की जिथे बिल्डर देईल छोटीशी जागा ती म्हणजे देवघर असं आपल्या म्हणजे बिल्डर देईल ती जागा देवघर म्हणून मानली जाते. तर तुम्ही सांगा की घरामध्ये देवघराचं नेमकं स्थान काय आहे? आपल्या शास्त्रामध्ये किंवा संपूर्ण जीवनाचं जर कधी आपण अध्ययन केलं, व्यवस्थित अभ्यास केला, तर एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला समजते की घर फक्त आपल्या धर्मामध्येच किंवा आपल्यासाठी फक्त राहण्याची जागा नाहीये, तर ती आपल्या त्याच्याशी इमोशन जुळले आहेत, आपल्या भावना जुळलेल्या आहेत. बरोबर. आपल्या आयुष्यामध्ये जे काही सुख दुःख जे काही प्रसंग येणार आहे त्याचा सगळ्यात महत्वाचा साक्षीदार तुमची वास्तू असते, तुमचं घर असतं. आणि यासोबत घराचं हृदय भाग, केंद्रबिंदू म्हणजे तुमचं देवघर असतं. देवघर हे याच्यासाठी आहे बघा, सनातन धर्माची जी मुख्य रचना आहे ना, ती नक्कीच सकारात्मकतेकडे आपल्याला घेऊन जाते, परंतु त्याची सुरुवात होते कृतज्ञतेपासून. की जो परमेश्वर जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे, तो जर कधी हे जसं ब्रह्मांड संपूर्ण भगवंताने निर्माण केलं, त्या परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, त्यातला एक प्रतिनिधी मी, माझं स्वतःचं आत्मस्वरूप आहे. तसं माझंही जे काही माझा संसार आहे, माझं जे काही जीवन यापन आहे, हे सुद्धा माझ्यासाठी विश्व आहे. आणि या विश्वाला चालवणारी जशी शक्ती, तसं माझं स्वतःच्या घरातलं विश्व, माझा संसार चालवण्यासाठी जी शक्ती आहे ती म्हणजे माझ्या देवघरातलं असलेलं ईश्वर तत्व. हे इतकी सोपी देवघराची व्याख्या आहे. देवघर का गरजेचं आहे? जसं आम्ही नेहमी म्हणतो की घरामध्ये आई बाबा जेवढे गरजेचे तेवढेच गरजेचं आपलं देवघर आहे. का गरजेचं आहे की आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी आपल्या, जर कधी तुम्ही जुनी पद्धत बघितली तर तुम्हाला कळेल की काही चांगलं झालं तर आपली आई करायची अगोदर देवाला साखर ठेवून येते. अगदी बरोबर. की आनंदाचा क्षणाची सुरुवात सुद्धा देवापासून आणि काही दुःख झालं तर अगोदर लक्ष देवाकडे जातं की आता हे चैतन्य आहे जे मला या संकटातून बाहेर काढेल. म्हणजे सुखाची सुरुवात आणि दुःखातून बाहेर पडण्यासाठी मिळालेली आस तेच म्हणजे देवघर आहे. म्हणून देवघर खूप आपल्या जीवनासाठी महत्वाचं आहे. शास्त्र असं सांगतं की
आपलं जो काही आपला जन्म मिळालेला आहे, तर ह्या जन्मावरती आपल्यावरती अनेक लोकांचं ऋण आहे. आपण विशिष्ट कुळामध्ये आपला जन्म झाला आहे, आपल्याला मानव म्हणूनच परमेश्वराने जन्म दिला, नाहीतर आपण अगदी कीट पतंग आधी झालो असतो, पण मनुष्य म्हणून आपल्याला जन्म मिळाला. म्हणजे इथे कुठेतरी त्या देवतेची आपल्यावरती असलेली कृपा आहे, म्हणून त्याची कृतज्ञता म्हणून देवपूजा नित्य कर्म सांगितलेलं आहे. की सकाळची जेव्हा आपलं सुशीरभूतता झाली की सगळ्यात अगोदर पहिलं स्मरण त्या देवतेचं, त्याची नित्य अर्चना, यासाठी आपल्या शास्त्राने ही पद्धत सुरू केली देवघराची. आणि मग आता ते विशिष्ट स्थानी असलं पाहिजे, म्हणजे जसं शास्त्रात सांगितलंय की त्याचं पूर्व दिशेला तोंड असलं पाहिजे किंवा या अनेक गोष्टी आहेत, परंतु आताच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये तेवढ्या काही गोष्टी पाळल्या जात नाहीत ना. तर मग नेमकं देवघराची जागा कोणती असावी हा एक मुद्दा, आणि देवघर कुठे असावं, कारण की बिल्डर कधी तो किचन मध्ये देतो किंवा कधी हॉलमध्ये देतो, तर नेमकं त्याचं स्थान कुठलं असावं. मग हा धर्मशास्त्राला जर कधी तुम्ही व्यवस्थित त्याचं अध्ययन केलं तर अनेक त्याला प्रमाण दिलेले आहेत. धर्मशास्त्रीय गोष्टी आणि वास्तुशास्त्र. आजकालचे जे काही लोक आहे, मी त्यांचं वास्तुशास्त्र नाही म्हणत, जे प्रामाणिक ग्रंथ आहेत, जुने ग्रंथ, मनसार आदी ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की देवघरा केव्हाही ईशान्य दिशेचं सांगितलं आहे. ईशान्य का? ईशान्य दिशेचा स्वामी भगवान शिव आहे, आणि ईश तत्व म्हणजे तिथे शुद्ध तत्व आहे. आणि जेव्हा ह्या ईशान्येला तुम्ही तुमच्या देवाची स्थापना करता तर तिथे स्थिरत्व तुम्हाला प्राप्त होतं. अच्छा. ईशान्य दिशेचा स्वामी ईशान सर्व विद्यानाम म्हणून मंत्र आहे आपल्या वेदाकामध्ये. तर ईशान म्हणजे काय की शुभ ऊर्जा. आणि वास्तुशास्त्रामध्ये जर कधी तुम्ही नीट त्याची रचना पाहिली तर त्या ठिकाणी वास्तुपुरुषाचं डोकं येतं. आणि डोकं जर कधी माणसाचं शांत असेल तर निर्णय तो तितक्याच चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. जर कधी गोंधळलेली बुद्धी ही कधीही माणसाला योग्य निर्णय देत नाही, तशी गोंधळलेली ऊर्जा ही माणसाला स्थिर करत नाही. आणि स्थिरता देण्याचं काम कोणाचं आहे तर भगवान शिवाचं आहे, ईशान्यचं आहे. म्हणून शास्त्रानुसार ईशान्य प्रभाग सांगितलेला आहे. ईशान्य प्रभाग म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशा पण शुभ आहे आणि उत्तर दिशा पण शुभ आहे. या दोघांचं एकत्र कॉर्नर म्हणजे तो ईशान्य. या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यामध्ये देवाचं आधिपत्य सांगितलं गेलेलं आहे. परंतु काळानुरूप अशी परिस्थिती येते की आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तसं आपल्याला जागा भेटेनच असं नाही. बरोबर. तर वास्तुशास्त्राच्या काही ग्रंथामध्ये प्रमाण असं आहे की केव्हाही वर्णानुसार सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ आपण असं वर्ण याचा अर्थ की तुमचं काम कसं आहे. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती टीचर असेल, ज्ञान संपादन करणं किंवा ज्ञान देणं, एखाद्या नवीन गोष्टीचं त्याची इन्फॉर्मेशन घेऊन लोकांपर्यंत ते पोहोचवणं, हे सुद्धा जसं आपलं कम्युनिकेशन्स आहे, मीडिया आहे, जेवढं काही ज्ञानाचे जे काही सगळ्या गोष्टी आहेत, टीचर सगळे काम आहेत, आधी जे काम करतात, ह्या लोकांनी केव्हाही पूर्व दिशेकडे आपलं मुख असलं पाहिजे पूजा करताना. अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की देवाचं तोंड पूर्वेकडे पाहिजे किंवा देवाचं तोंड ह्या दिशेला पाहिजे. त्या गोष्टीला महत्व नाहीये. महत्व आहे माझं चैतन्य, माझ्या हृदयामध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्याचं प्रतिरूप मी त्या देवामध्ये बघतोय. म्हणून माझ्यामध्ये चैतन्य आहे. ह्या चैतन्याला जेव्हा तुम्ही पूर्वाभिमुख तुम्ही बसतात तेव्हा तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून पूर्वाभिमुख तुम्ही जर कधी नित्य देवाची आराधना करताना तुमचं फेस किंवा तुमचं जर मुख पूर्वेकडे जात असेल तुमची ज्ञानाची वृद्धी होते. विद्यार्थ्यांना पण सांगितलं जातं की भाई अभ्यास करताना पूर्वाभिमुख होऊन अभ्यास करा, कारण की सूर्याची दिशा आहे. एक पॉझिटिव्ह होप्स माणसाच्या आयुष्यामध्ये गरजेचं असतं. दुसरं, जे लोक वाणिज्य म्हणजे जे लोक व्यापारी आहेत, ज्यांना जे बिझनेस करत आहेत किंवा ज्यांचं मुख्य उद्देश फक्त अर्थार्जन किंवा त्याच्यामध्ये त्यांना लाभ व्हावा असं जर कधी असेल तर त्यांनी उत्तराभिमुख होऊन पूजा केली पाहिजे असं शास्त्र संकेत आहे. या दोनच दिशा शुभ सांगितलेल्या आहे. अन्य कोणत्याही दिशेला देवघर होऊ शकत नाही. 75% 75% लोकांना समस्या ही आर्थिकच असते. तर देवघर कोणत्याही दिशेला असलं तरी काही हरकत नाही, पण कमीत कमी साधना करताना, नित्य उपासना करताना उत्तरेकडे तरी तोंड करून साधना करावी किंवा पूर्वेकडे तरी बसून तुम्ही साधना करावी, तेही चालतं.
मुंबईमध्ये आपले घर अगदी छोटेसे आहे. अनेक ठिकाणी आता शास्त्र प्रमाण असं आहे की टांगलेलं देवघर हो नसावं, हो भिंतीला लावून भिंतीला ठेवतात. टांगून ठेवतात का, ते त्याला शास्त्रसंमत ते जागा नाहीये. कारण की जेव्हा देवतेसमोर तुम्ही बसाल तर तुम्ही मांडी घालून तुम्ही बसता आलं पाहिजे. तुमच्या नाभीच्यावर देवता असली पाहिजे आणि तुमच्या डोळ्यासमोर देवतेची प्रतिमा आली पाहिजे. ही संकल्पना आहे. म्हणजे देवता ही थोडीशी उच्च, त्याच्यामध्ये आपण हा जो काही भेद आहे म्हणजे मानव आणि देवाचा, तो भेद नष्ट व्हावा आणि देवाचं सानिध्य मिळावं म्हणून ही प्रक्रिया तशी सांगितली गेली आहे. पण आज जागा इतक्या छोट्या आहे, तेवढं पॉसिबल होत नाही. तर कमीत कमी जर कधी तुमच्याकडे जागा असेल तर जमिनीवरती देवघर केव्हाही असणं गरजेचं आहे. केव्हाही जमिनीवरती देवघर असावं. जागा नसेल तर त्याला कमीत कमी बसून तरी साधना करावं. एवढं मात्र निश्चित आहे. एवढ्या गोष्टी तरी पाळल्या गेल्या पाहिजे. बरोबर आहे. आता प्रश्न येतो, देवघराचा तर सॉल्व्ह झालं, परंतु देवघरामध्ये जी देवांची मांडणी आहे त्याला पण एक विशिष्ट स्थान आहे. आता जनरली काय होतं की कोणी आणून दिलेले मूर्ती आपल्याला गिफ्ट मिळतात किंवा काही आपण आणतो, कुठे गावाला जातो तिथनं आणतो, देवघरात ठेवतो. मग त्या सगळ्या गोष्टी आणि जागा याचा आणि ऊर्जेचा काही संबंध येतो? खूप जवळचा संबंध आहे. वास्तुशास्त्र आणि एक प्रकारचं हे एनर्जीचं गणित आहे. हे काही वेगळं नाही आहे. हे तुम्हाला त्या वैश्विक ऊर्जेशी असलेली अलाइनमेंट आहे. जसं आपण व्हील अलाइनमेंट करतो, एक प्रकारच्या स्थिरतेमध्ये गाडी व्यवस्थित चालली पाहिजे, तशी या वैश्विक ऊर्जेशी तुमच्या मनाचे स्पंदन मॅच व्हावे, ही संकल्पना आपल्या शास्त्राने दिलेली आहे. केव्हाही देवघर जर कधी तुम्ही करत असाल तर सगळ्यात अगोदर त्याचं विशिष्ट प्रमाण दिलेलं आहे. असं तुम्हाला वाव, ही खूप सुंदर कलाकृती आणि आम्ही ते घरामध्ये घेऊन आलो देवघर आणि ते तुम्ही स्थापित केलं, इतकं नाहीये शास्त्र, इतकं सोपं नाहीये. शास्त्राने प्रत्येकाच्या नक्षत्रानुसार विशिष्ट मेजरमेंट दिलेली आहे. त्या मेजरमेंट नुसार सुद्धा तुम्ही देवघर बनवून घेऊ शकता. का? कारण की प्रत्येकाची विशिष्ट ऊर्जा आहे, प्रत्येकाचे एक स्पंदन आहेत. त्या वैश्विक स्पंदनाशी तुमचे स्पंदन हे तुम्हाला अलाइनमेंट करायची आहे. देवघर केव्हाही चौकोनी असावं, आयताकृती देवघर चालत नाही. त्याचं एक वेगळं शास्त्र आहे, त्याचं एक वेगळे प्रमाण आहे, तर आता आपल्याला बोलायला नको. पण देवघर केव्हाही चौकोनी असावं. बरेच लोक म्हणतात देवघरावरती कलश नसावे वगैरे, तर ह्या सगळ्या खुलचट कल्पना आहे. तसं काही नाहीये. ज्या ठिकाणी मंदिराचे नियम वेगळे आहेत आणि घरातल्या देवतेचे नियम वेगळे आहेत. तिथे लाकडी कलश ठेवला म्हणजे ते कलश झालं असं नाहीये. जोपर्यंत कलशारोहण नावाची विधी होत नाही तोपर्यंत मंदिराला देवत्व प्राप्त होत नाही. त्यामुळे तिथे कलाकुसर काही असेल, कळस वगैरे असेल, आज नवीन वेगवेगळे फंडे आलेत, लोक ते कळस असलेलं लगे ते काढून फेकतील किंवा काही करतील, असं करू नका. त्याला तसं काही असं दोष वगैरे असं काही शास्त्रीय आधार त्याला नाहीये. सिंपल तुमचं सुंदर कलाकुसर तुम्ही करून घ्या. आणि आपण महाराष्ट्राच्या स्तरावरती का बोलतो नेहमी, माझं असं म्हणणं असतं की तुम्ही जरा भारतीय वेगवेगळ्या राज्यांमध्ये जा, दक्षिण भारतात जा. दक्षिण भारतात तुम्ही गेलं तर त्यांची वेगळीच रूम असते आणि किती सुंदर कलाकुसर त्या लोकांचं देवघर असतात. आम्ही प्रत्येक वेळी दक्षिण भारतात जातो, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी प्रत्येकाच्या घरात जातो, तेव्हा तिथले देवघर वेगळे असतात. त्यामुळे आपल्याला सर्वानुमते या गोष्टीचा निर्णय घ्यावा लागतो. देवघर केव्हाही लाकडी असावं. आजकाल मार्बल आदी इत्यादींचे देवघर बनवून घेतात, परंतु तसं नसावं. आपल्याच्यामध्ये एक तर दगडी किंवा लाकडी देवघर केव्हाही उत्तम सांगितलं जातं. आणि देवघरामध्ये सगळ्यात महत्वाचे देवता तुम्ही कशा ठेवताय त्याला खूप महत्वाचं आहे. जसं मी नेहमी म्हणतो की, उदाहरण देतो की, ही एक प्रकारची साईन लँग्वेज आहे. देवधर्म पूजा पाठ जसं तुम्ही जर कधी करता, आपण तर काय देव तर सर्वव्यापी आहे, इकडे तोंड केलं काय तिकडे तोंड केलं काय, त्याला काय हरकत आहे, तसं कुठेही तुम्ही करू शकता, लोक असे म्हणतात. पण ही एक प्रकारची सांकेतिक भाषा आहे. देव हा केव्हाही संकेत तुम्हाला काय करून देतात. उदाहरणार्थ एखादी जोपर्यंत हेलिपॅड तुम्ही पाहिलं असेल, हेलिपॅडचे विशिष्ट चिन्ह दिसतं. हेलिपॅड जिथे बनवलं असेल त्याच ठिकाणी बरोबर ती लँडिंग होते, उतरवल्या जातं, ते चिन्ह तिथे आहे.
जर कधी पुढे स्पीड ब्रेकर असेल तर त्याचे विशिष्ट चिन्ह आहे, साईन आहे, साईन लँग्वेज आहे. आता तुम्ही रस्त्यावरती सपोज आता तुम्ही उभे राहिलात आणि उभे राहिला, तुम्हाला जर कधी एखाद्या माणसाने असं असं केलं, विशिष्ट इशारा केला, तर तुम्हाला ते ऑकवर्ड फील होईल. पण तो जर कधी रिक्षामध्ये बसलेल्या माणसाने तुम्हाला असे इशारा केला तर तुम्हाला तीच लँग्वेज समजेल, तुम्हाला त्याचा वेगळा अर्थ पडणार नाही. त्याला काय सांगायचं आणि तुम्हाला काय समजायचं हे तुमच्यातलं दोघांचं भाष्य आहे. पूर्वी ही सांकेतिक भाषा होती. देवता आणि शास्त्र ही एक प्रकारचं सांकेतिक भाषा आहे. पूर्वीला जेव्हा तुम्ही मुख करता, एक प्रकारचा जो संकेत आहे या ब्रह्मांडाला की ह्या व्यक्तीला ज्ञानार्जन करायचं आहे. ते त्याच्यापर्यंत तशा लहरी, तसे चैतन्य तुमच्या आयुष्यामध्ये तसे प्रसंग घडवून द्यायचं काम ते विश्व करेल, वैश्विक ऊर्जा करेल. आज तर मॅनिफेस्टेशन नावाने किती सगळं काही चाललंय, बट हे पण सांकेतिक भाषेतला त्याची एक प्रक्रिया आहे. उत्तराभिमुख जेव्हा तुम्ही होता तेव्हा ती साईन लँग्वेज आहे की ह्या माणसाला आर्थिक स्थितीकडे जाण्याचा प्रवाह हा अधिक असल्या कारणाने याला त्या ठिकाणी जायचं आहे. असे प्रसंग तुमच्या जीवनात येतात. यासाठी असं सांगितलेलं आहे. देवता ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहे त्याचं विशिष्ट शास्त्र दिलेलं आहे. तुम्ही जे आता सांगताय ते अतिशय मला पटतंय. आणि मग आता देवघराची नेमकी प्रॉपर रचना कशी असावी हे सांगा थोडं. हो, आपण ते डिस्प्ले सुद्धा करूया, आपण दाखवतो लोकांना. तर सगळ्यात अगोदर देवघर हे आयताकृती असलं पाहिजे आणि आपली जी उजवी बाजू आहे ती देवाची डावी बाजू असते. संकल्पना अशी असते की समोर माझा तो पांडुरंग परमात्मा किंवा जे चैतन्य आहे ते माझ्या समोर बसलेलं आहे, तर आपला उजवा हात तो देवाचा डावा हात येईल. त्यामुळे देवतेची रचना ही तशीच असली पाहिजे. तर सगळ्यात अगोदर आपल्या घरामध्ये महत्वाचं काय आहे तर आपलं कुळदैवत, आपली कुलदेवी. जर कधी देवघर काय आहे हे तुमच्या घरातली प्रतिकृतीच आहे, तुमच्या विश्वाची. तुमचं जे काही तुम्ही विश्व तयार केले त्याची एक प्रतिकृती, त्या चैतन्याची प्रतिकृती म्हणजे तुमचं देवघर आहे. तर आपला संसार, आपलं जे काही आयुष्य आहे कोण चालवतंय, आपल्या आई बाबांमुळे आपला जन्म झाला आहे, त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. तर तसं ह्या सृष्टीचे किंवा ह्या घराण्यातले आई बाबा कोण आहे तर कुलदैवत आणि कुलदेवी. तर सगळ्यात अगोदर सर्वप्रथम आजकाल बघा, इष्टदेवता प्रत्येकाची श्रेष्ठच प्रत्येक जण मानत असतो, परंतु शास्त्र तसं नाही मानत. आपल्यामध्ये सगळ्यात जास्त प्रथम मान कुणाचा असेल तर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. म्हणून सगळ्यात अगोदर घरामध्ये जसं आई वडिलांना मान, तसं पूजेमध्ये सुद्धा आपल्या कुलदैवत आणि कुलदेवीला मान. म्हणून आपल्या घरामध्ये सगळ्यात अगोदर पहिल्या पायरीवरती केव्हाही आपलं कुलदैवत असलं पाहिजे, आपली कुलदेवी असली पाहिजे आणि याचा टाकच असला पाहिजे. अच्छा, फोटो नाही चालणार. फोटो शक्यतो, फोटोमध्ये चैतन्य नाहीये. मुख्य म्हटलं ना, टाक हे टंक ह्या शब्दापासून आलेलं आहे. पूर्वी होतं ना टंकलेखन. तर पूर्वी देवी देवता आधी चांदीच्या पत्र्यावरती त्याचं टंक म्हणजे त्याची टाक बनवली जायची आणि त्याच्यामध्ये पूजा विधान आधी करण्याचं विधान होतं. त्याच्यामध्ये आतमध्ये पोकळीकता राहू नये म्हणून त्याच्यामध्ये लाख भरली जाते आणि तांब्याच्या पत्राने त्याला लॉक केलं जातं. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, ही आपली परंपरा आहे. म्हणून आपण आपल्या परंपरेपासून वेगळं काय जायचं. घरामध्ये मूर्ती असेल नसेल तो पाठ वेगळा, पण प्रथम कुलदेवतेचा टाक असणं गरजेचं आहे. अगदी 1 मिनिट इंटरप्ट करते तुम्हाला. आता अनेक पिढ्या वेगवेगळ्या राहतात. मग माझ्या घराण्याचे टाक आमच्या ज्येष्ठांकडे आहेत, मग माझ्याकडे कशाला हवेत. मग त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा टाक असणं गरजेचं. सुंदर प्रश्न आणि ज्वलंत प्रश्न. अनेक लोकांचं म्हणणं असतं की घरामध्ये पूर्वी काय होतं, मान म्हणता की मोठ्या घरामध्येच आमचे कुलदैवत असतील आणि तिथे जाऊन नमस्कार. पण आज काळ पूर्णतः बदलला आहे. पूर्वीचे एक सार्वजनिक किंवा घरामध्ये एक वातावरण तसं होतं, त्यामुळे त्या गोष्टी पाळल्या जात होत्या. आता आपण अगदी 35 लाख ते 1 CR चे फ्लॅट घेताना आपण विचार करत नाही, मग देवताच्या बाबतीत आपण काय विचार करावा. ज्यांच्यामुळे तुम्ही इतकं सगळं काही देतायत आपल्या. आणि माझं व्यक्तिगत मत आहे, म्हणजे प्रत्येकाला ते पटेल असं काही नाहीये. ज्या कुलदेवता आणि ज्या देवीमुळे आपलं प्रारब्ध इतकं स्वच्छ होतंय, मग त्यांना तर प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे आपण आपल्या घरामध्ये. म्हणून सगळ्यात अगोदर अन्य काही नसलं तर चालेल, पण कुलदैवत आणि कुलदेवीचा टाक हा वेगळं घर, वेगळी चूल, तसं
वेगळं घर, वेगळी चूल आणि वेगळं कुलदेवतेचा टाक हे असलं तर त्यामध्ये वाईट काहीच नाहीये. हा. आता याच्यामध्ये कसं असतं, प्रत्येक घरामध्ये एक वर्षाला एक विशिष्ट पूजा असते. हो. प्रत्येकाकडे ते असेलच असं काही नाहीये, हम्म. पण असं असलं त्यावेळी देवाची गाठी भेटीला तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. त्यामुळे तसं काही नाही. जर कधी तुम्ही मराठ्यांचा इतिहास पाहिला तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये समजतं की दंडावरती बांधण्यासाठी किंवा गळ्यामध्ये धारण करण्यासाठी सुद्धा कुलदेवतेचे टाक असायचे. की जर कधी मी युद्धामध्ये जातो आहे तर मला ती वीरत्व माझ्यामध्ये यावं म्हणून सुद्धा माझी कुलदेवता मला ती प्रेरणा देईल, संरक्षण करेल माझं. मग मृत्यूच्या वेळी सुद्धा ज्यांनी आपल्या हृदयावरती कुलदेवतेचे टाक वापरले, मग आपण कशाला आजच्या युगामध्ये कशाला आपण मागे पुढे विचार केला पाहिजे. सगळ्यात अगोदर कुलदेवतेचा टाक असावा आणि तो चांदीच्या पत्रावरती व्यवस्थित जी तुमची कुलदैवत असेल त्या कुलदेवतेचा तुमच्याकडे टाक असावा. आणि बरोबर त्याच्या साईडला आपल्याला खंडोबाचा टाक हा शुभ मानला जातो, किंवा जो कुलदैवत असेल तुमच्या, प्रत्येकाचा खंडोबाच असतो असं काही नाही, जे तुमचं कुलदैवतेचं जे प्रतीक आहे ते असलं पाहिजे. नंतर गणपतीची मूर्ती असली पाहिजे. साधारण आपल्या अंगठ्या एवढीच मूर्ती घरामध्ये प्रमाण दिलेलं आहे. जास्त अतिप्रमाणात मूर्ती या घरामध्ये नसाव्या. गणपतीची अगदी छोटीशी मूर्ती असली पाहिजे. आणि एकदंतम, चतुर्हस्तम, पाशमंकुशधारिणम ह्या पूर्ण ध्यान श्लोकानुसार मूर्ती असली पाहिजे. कुठे नृत्य करणारे, काहीतरी लिखाण करणारे अशी गणपतीची मूर्ती नको. जे ध्यान मंत्रामध्ये दिली तशीच मूर्ती असावी आणि ती भरीव असावी. दुसरं म्हणजे घरामध्ये अन्नपूर्णा असावी. ही आपल्या महाराष्ट्राचं वेगळंपण आहे, टाक आणि अन्नपूर्णा. हे तुम्हाला अन्य कुठे भेटणार नाही. जेव्हा उत्तर भारतामध्ये जातात तेव्हा तिथे तुम्हाला अन्नपूर्णा घरामध्ये दिसत नाही. ही आपल्या महाराष्ट्राची खासियत आहे. आता सुरू केलं असेल तो फार वेगळा, परंतु अन्नपूर्णा आपल्या घरामधलं अन्न हे चविष्ट व्हावं, ते पुरावं. आणि फक्त पोट भरणं ही मानसिकता नव्हती, ही भावना नाहीये आपल्या संस्कृतीची. ते अन्नात तो भाव यावा यासाठी अन्नपूर्णा असावी. आणि नंतर घरामध्ये बाळकृष्ण असावे. बाळकृष्ण तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आणि तो सुंदर असावा, अगदी रेखीव, छोटासा, प्रमाणशीर बाळकृष्णाची मूर्ती असावी. तिच्या शेजारी आपला बरोबर कुलदैवताच्या खालच्या पायरीवरती भगवान सांब सदाशिवाचं शिवलिंग असावं. शिवलिंग हे केव्हाही तुम्ही पितळी असू शकतं, ते चांदीचं असू शकतं, पण भरीव असलं पाहिजे. प्रत्येक घरामध्ये शिवलिंग हे असलंच पाहिजे. अनेक लोक म्हणतात त्याच्यावरती तुम्ही पाणी टिपकट टाका, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ठेवा. ह्या सगळ्या अशास्त्रीय कल्पना आहेत. आता तुम्ही दक्षिण भारतामध्ये जाऊन आला, तुम्हाला कुठे दिसलं शंकराच्या मंदिरामध्ये पाणी टपकत असताना? कुठे नाही दिसत दक्षिण भारतामध्ये. तर तसं आपल्याला पूर्ण भारतीय संस्कृतीचा अभ्यास करून आपल्याला ते बोलावं लागतं. तर शिव हे मुख्य आहेत, ज्यांच्यापासून हे सगळं निर्माण झालं. म्हणून घरामध्ये शिवलिंग असलं पाहिजे. त्यासोबत आज ह्या विज्ञानाच्या युगामध्ये आपण एक गोष्ट विसरलो, आणि मी धन्यवाद करतो तुमचे की तुमच्या अनुषंगाने आपल्या सगळ्या लोकांना ही गोष्ट माहिती होणार आहे. ती म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये पंचायतन असलं पाहिजे. 5 देवतेचं आयण म्हणजे 5 देवतेचं स्थान सांगितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त ह्या देवतेचंच एक प्रतिरूप पंचायतन. पंचायतन म्हणजे काय? जसं शिव पंचायतन, देवी पंचायतन, सूर्य पंचायतन, विष्णू पंचायतन, आदी गणेश पंचायतन आदी देवता सांगितलेल्या आहे. 5 मुख्य देवता. एक काळ असा होता आपल्या सनातन संस्कृतीवरती ज्याच्याने आपल्या बरंच धर्माचं नुकसान झालं. गणपती मोठे, कुणी म्हणायचं देवी मोठं, कुणी म्हणायचे शिव मोठे, कुणी म्हणायचे नाही विष्णू मोठे, कुणी म्हणायचे सूर्य मोठे. मग आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी काय केलं? पंचदेवताच्या पूजनाची संकल्पना केली. ज्याला जो देव श्रेष्ठ वाटतो त्यांनी ते सेंटरमध्ये त्या देवता ठेवाव्या आणि त्याची एक संकल्पना दिली की कोणत्या ठिकाणी अग्नेला कोणतं असेल, नैऋत्याला कोणतं असेल याचं प्रमाण दिलं. मत्स्य पुराण असेल, अग्निपुराण असेल, देवी भागवत असेल आदी ग्रंथांमध्ये तुम्हाला ही पंचायतन संकल्पना भेटते. आणि ह्या मूर्ती वगैरे नंतर आल्यात. पूर्वी काय होतं? फक्त कुलदेवतेचे टाक होते आणि नर्मदेचा गोटा आपल्याकडे पूजनामध्ये म्हणायचे की नर्मदेचा गोटा, शाळीग्राम हे मुख्य पूर्वी मानलं जायचं. तर पंचायतन असलं पाहिजे. पंचायतनमध्ये काय आहे तर सगळ्यात अगोदर सोनभद्रशिला, सोनभद्र नदीचे जे लाल रंगाचा जो दगड आहे, जी शिला आहे
त्याला गणपती शिला म्हणतात. आपल्याला स्क्रीनवरती दिसते. हम्म. तर ही शिला आपल्याकडे असली पाहिजे. नंतर नर्मदेचं बाणलिंग, मी नर्मदेश्वर शिवलिंग नाही म्हणत आहे, बाणलिंग म्हणजे अगदी दुधासारखं ते सफेद पटिकासारखं. असतं, हम्म. अगदी मणी जसा असतो ना स्वामींच्या हातामध्ये जसा तो मणी दाखवला आहे. गेला आहे तसाच ते बाणलिंग असतं. बाणलिंगाची तर खूप मोठी व्याप्ती, त्याच्यावरती तर एक स्वतंत्र पॉडकास्ट होऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे की आज अनेक लोक शिवाला जल अर्पण करून ते ग्रहण करतात, पण ते शास्त्र निषिद्ध आहे. फक्त चंड नावाच्या भैरवाला शिवाला अर्पण केलेलं पाणी ग्रहण करण्याचा अधिकार आहे. तुम्ही दक्षिण भारतामध्ये, आता तुम्ही बृहदेश्वरला जाऊन आलात, तुम्ही पाहिलं असेल तर बरोबर बृहदेश्वराच्या मंदिराच्या बाहेर तुम्हाला पाणी जाण्यासाठी एक प्रणाली दिसली असेल, आणि त्या प्रणालीच्या खाली तुम्हाला एक अशी मूर्ती माणसाची जे ते पाणी पितंय अशी दिसली. तो चंड नावाचा भैरव आहे. हा अधिकार त्याचा आहे. ते त्याच्या पोटातून जेव्हा पाणी खाली जाणार त्यावेळी ते पाणी तुम्ही उल्लंघन करू शकता, इतका त्याचा नियम आहे. आणि बाणलिंगाला तो नियम नाही. बाणलिंगाला दाखवलेलं नैवेद्य, बाणलिंगाला अर्पण केलेलं साहित्य आणि बाणलिंगावरती केलेला अभिषेक हेच तुम्ही प्राशन करू शकता. बाकी तुम्हाला प्रोक्षणाचा अधिकार दिलेला. शिवलीलामृत मध्ये तुम्ही जर कधी पाहिला, आपल्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण अध्याय पारायण करतो तेव्हा की त्या राजपुत्रांच्या वरती सुद्धा प्रोक्षण केलेलं आहे. हा त्याला शास्त्रीय संदर्भ आहे. म्हणून शिवलिंगाचं जर कधी द्यायला तुम्हाला पाहायचं असेल तर नर्मदेश्वर पेक्षा बाणलिंगाला शास्त्र संमत, आणि ह्या सगळ्या गोष्टी भेटतात. नंतर आहे शाळीग्राम शिला. शाळीग्राम शिला तर अत्यंत म्हणजे नेपाळमधील गंडकी नदीची जी शिळा आहे शाळीग्राम, ही अत्यंत पवित्र आहे. म्हणून घरामध्ये शाळीग्राम असणं खूप गरजेचं आहे. पण मग स्त्रिया आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे की पूर्वी देवी देवतांचं जे अर्चन होतं हे पुरुष मंडळी करायची, आणि शाळीग्रामाला स्त्रीचा स्पर्श हा वर्ज्य सांगितलेला आहे. हा दीक्षित असेल तो पाठ, त्यांची परंपरा असेल तो वेगळा आहे, परंतु स्त्रिया ह्या शाळीग्रामाचं पूजन करत नाही. मग मी अशा वेळी काय सांगतो की सर्व पूजा तुम्ही करा. घरातल्या पुरुषाला, तुमचा मुलगा असू शकतो, त्याला तुम्ही की रोज तू त्याला धुवून, त्याला गंध करून, तुळशीपत्र अर्पण करून हा एक संस्कार मुलाला लावून दिला तर जन्मभर तो संस्कार पाळला जाईल. आज तुम्ही आपण कारण देतो पण त्याच्यातला सुवर्णमध्ये आपण साधत नाही. जर कधी तुमच्या मिस्टरांना की तुम्ही सांगितलं की अहो मला याचा स्पर्श चालत नाही, मी याचे पूजन करू शकत नाही, रोज नित्य तुमचं काम आहे, काय सांगता येत नाही. जरी त्यांची श्रद्धा असेल, अश्रद्धा असेल, हरकत नाही, पण त्या तितक्या पूजनातून त्यांच्या अंतर्मन नक्कीच त्यांना चांगलं सकारात्मक बदल देईल, आणि त्यासाठी कोणीही त्याला नकार देणार नाही. म्हणून घरामध्ये शाळीग्राम असावं. नसण्यापेक्षा अशा पद्धतीने असणं वाईट काय आहे. आपण का नसावं हे कारण पुढे केलं आणि ते विसरून तेच पाळून घेतो आपण. नंतर स्फटिक शिला, सूर्य नारायणाचं प्रतीक. सूर्य आत्मा जगतस्तुखश्च यजुर्वेदातला मंत्र आहे की सूर्य हा संपूर्ण सृष्टीचा आत्मा आहे, आत्मकारक ग्रह आहे. म्हणून स्फटिक शिला ती सुद्धा, आणि ह्या सगळ्या शिला ओबडधोबड असतात, त्याला काही असं स्ट्रक्चर नसतं की असंच असलं पाहिजे, असं काही नाही. अगदी आम्ही सांगतो की छोट्याशा पितळाच्या वाटीमध्ये त्या देवतेला तुम्ही स्थान द्यावं, नित्य त्याची छोटीशी पूजा करावी. आणि त्यानंतर देवी शिला, त्याला सुवर्णमुखी शिला असं म्हणतात, ती शिला देवी शिला. तर ह्या पंचायतन तुमच्या घरामध्ये असणं हे अत्यंत शुभ आहे आणि बंधनकारक आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की श्री पीतांबरा बगलाम की शक्तीपीठम हे ना नफा ना तोटा ह्या बेसवरती लोकांपर्यंत हे पंचायतन पोहोचवण्याचं कार्य करतात, की प्रत्येक घरामध्ये जे ऑथराइज किंवा ओरिजिनल वस्तू आहे ती प्रत्येकापर्यंत पोहोचावी आणि त्याची साधना नित्य व्हावी. हे अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये देवघर असावं. परंतु शास्त्रसंमतच मी तुम्हाला सांगतो, आजकाल काय झालंय की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः, हा श्लोक म्हणून जेवढं वाटोळं आपल्या धर्माचं केलं तेवढं अन्य कोणाचं केलेलं नाही. आपल्यामध्ये काय की देवत्व बघायचं सांगितलेलं आहे, पूजनाचं नाही सांगितलेलं आहे. गुरु हा देवता तुल्य आहे. ब्रह्मा विष्णू यांच्यासारखं त्यांचं तुलना त्यांच्याशी तशी केली गेलेली आहे. याचा अर्थ तेच आहे असं नाहीये.
केव्हाही जर कधी तुम्ही आता आज जुनं मी अगदी संदर्भ देतो, दत्त संप्रदायाचा जरी विचार केला, जर जेही तुमच्या घराचे तुमचे जे गुरु असतील, तर त्या गुरूंच्या अगदी कोणतेही ज्यांचा जन्म असेल, जे अयोनिज असतील, असे सुद्धा कोणीही असेल, त्यांच्या गुरुच्या फक्त पायावरती तुमचा अधिकार आहे. गुरुच्या चरणांचा, चरण तुझे गुरु राया हीच माझी देवपूजा. तुम्ही गिरनार जा, तुम्ही गाणगापूर जा, तुम्ही नृसिंहवाडी जा, कुरवपूर जा किंवा पिठापुरम जा, कोणत्याही दत्त क्षेत्रामध्ये तुम्हाला मूर्ती दिसणार आणि काय दिसणार, फक्त पादुका आहे. हे सगळ्यात मोठं प्रमाण आहे की गुरुच्या शरीरावरती तुमचा अधिकार नाही, गुरुचे, आणि तेही फक्त गुरुच्या पावलं तुमच्या साधनासाठी. पावलं का? ज्या मार्गाने गुरु साधनेमध्ये गेलेत त्यांच्याच पाऊल ठेवण्यापेक्षा त्यांच्या त्या पाऊल निशाणानुसार तुम्हाला पुढे जायचं आहे. यासाठी मी प्रत्येकाला सांगतो की आज या मूर्तीच्या बाजारामध्ये, या सगळ्या तथाकथित बाजारपणामध्ये तुम्ही अडकू नका. गुरुला इतकं खुंटीत करू नका की नाही आम्ही तथाकथित गुरूंचे शिष्य आहोत, त्यांचीच मूर्ती आमच्या डोळ्यासमोर असली पाहिजे तर आम्हाला तो भाव येतो. म्हणजे तुम्ही त्या विग्रहामध्ये अडकलात. गुरुचं ते चरण महत्वाचे, ना की त्याचं शरीर. म्हणून पादुका महत्वाच्या आहेत. तर मी प्रत्येकाला सांगतो की देवघरामध्ये चांदीच्या छोट्याशा पादुका असाव्या. मग तुमचे इष्ट गजानन महाराज असू देत, स्वामी समर्थ असू देत, साईबाबा असू देत किंवा अन्य कोणी असू देत, सगळ्यांची पूजा तुम्ही त्या पादुकांवरती करावी. आणि दत्त संप्रदायामध्ये तर फक्त आणि फक्त पादुका पूजनाला महत्व आहे. त्यानंतर घंटी असावी. घंटा नाद हा तुमचा अंतर्नाद आहे. ठीक आहे. तो नाद असा आहे की तो तुम्हाला आत्मकेंद्री करून देतो. त्यासाठी घंटानाद महत्वाचा आहे. आपण बरेच ज्या ठिकाणी आपण पूजा पाठ करतो त्या अगोदर घंटीनाद सांगितली जाते की देवता येतात त्याच्यासाठी. माझं असं म्हणणं आहे, याचं विज्ञान असं आहे की जेव्हा तुम्ही घंटीनाद करता, एखादी वाईट शब्द तुमच्या मुखातून येऊन गेलेला असतो, वाईट थॉट तुमच्या त्या सराउंडिंग मध्ये तो थॉट तिथे असतो, जेव्हा तुम्ही नाद करता तेव्हा त्या नादातून त्याचा विलय होऊन जातो, ध्वनीमध्ये त्या गोष्टी विलय होतात आणि तुम्ही अगदी सडनली तुमचा माइंड याच्यामध्ये पूजेमध्ये होतात. एक प्रकारचं ते साईन दाखवत आहे तुमच्या ब्रेनला की आता ह्या सगळ्या गोष्टीपासून विचल न होता कॉन्सन्ट्रेट तुला करायचं आहे, असं आपलं शास्त्र सांगतं. घरामध्ये शंख जरूर असावा. प्रत्येक घरामध्ये शंख हा असलाच पाहिजे. आणि शंख आजकाल चांगल्या ठिकाणी शुद्ध चांगल्या पद्धतीने भेटतो. अगदी 100-200 रुपयापासून ते अगदी लाखो रुपयापर्यंत शंख आहे. आजकाल मग दक्षिणावरती शंखाचं पण मूल जर कधी मुख्य म्हटलं तर दक्षिणावर्ती शंख हा आता अवेलेबल राहिलेलाच नाहीये. जे काही दक्षिणावर्ती शंख नावाने विकल्या जात आहे हा सगळा बाजार आहे, बनावटी आहे. त्यामुळे खूप रेअरली होतं आणि ज्या गोष्टी अवेलेबल नाही त्याच्याकडे माणूस जास्त अट्रॅक्ट होतो. सो तसं न करता जे आपल्याकडे आहे त्यालाच तुम्ही शुभ मानायचं आणि त्याच्यानुसार आपली साधना करावी आणि त्याच्यातून आपला उत्कर्ष हा चांगला होतो. असं देवघराची ही सर्वसाधारण सर्वानुमते, मग तुम्ही कोणत्याही संप्रदायाचे असो, मग तुम्ही कोणताही परिवार फॉलो करत असो, तुम्ही वास्तू फॉलो करत असो या नसो, पण हे स्ट्रक्चर तुम्हाला परमनंट मदत करतं. आणि पंचायतनची जी पूजा असते ती खूप काही कठीण नाही आहे. सगळ्यात मोठी देवतेची पूजा ती म्हणजे पंचोपचार पूजा. ठीक आहे. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य, शेवटी नमस्कार. प्रत्येक देवतेची ही पूजा प्रामुख्याने आपल्या ग्रंथात दिलेली आहे. तर ज्याही तुम्हाला जर कधी मंत्र माहिती असेल तर ठीक आहे, नसेल तर पंचायतन देवताभ्यो नमः गंधम समर्पयामि, पंचायतन देवताभ्यो नमः पुष्पम समर्पयामि, धूपम, दीप, नैवेद्य आदी समर्पयामि आदी ते सगळे उपचार करून नमस्कार करून अगदी 2 मिनिटांमध्ये तुमची साधना होते. इतकं सरळ आणि सोपं आपलं धर्मशास्त्र आहे. फक्त आपण का करू नये याचा अर्थ कधी पटतंय मला की हे नाहीये तर मग कशाला आणायचं. म्हणजे शाळीग्राम नको, कारण स्त्रियांचा स्पर्श नाही, मग त्यापेक्षा न आणलेलाच बरा. इथे न अडकता तुम्ही जो सहजी सुंदर मार्ग सांगितलाय तो जास्ती चांगला पटतो. शाळीग्रामाच्या पूजनेतून आज तुम्हाला माहिती का की आज बऱ्याचशा घराण्यामध्ये पितृदोष प्रमुख आहे. घरामध्ये पितृदोषाचे लक्षण आहेत
आणि आज सर्व लोकांना आर्थिक समस्याला खूप झुजावं लागत आहे. ज्या घरामध्ये लक्ष्मीनारायणाची शालिग्रामाची स्थापना असेल ना, त्या घरामध्ये शुद्ध चैतन्य यायला त्वरित सुरुवात होते. अच्छा, बर. मी सगळं सांगतो की तुम्ही आज अगदी 30,000च्या खाली आपल्याकडे मोबाईल नाहीये. आपल्या घराचा सोफा जरी घ्यायचा असेल तर 3 लाखाच्या खाली नाहीये. ते सगळं सेट वगैरे लोक करतात. मग त्यावेळी पंचायतनसारखं दिव्य तुम्ही जर कधी स्थापन करत असाल तर वाईट काय आहे? सोनभद्रशिला, शालिग्रामशिला, नर्मदेश्वर बाणलिंग, स्फटिकशिला, देवीशिला, जी तुमची देवता आहे, पंचायतांची रचना जशी सांगितली त्या पद्धतीने तुम्ही करून आपली नित्य साधना करावी. केव्हाही आपल्याला श्रेयस्कर आहे, उत्तम फलद आहे. ज्या लोकांच्या घरामध्ये आर्थिक अडचण भयंकर आहे त्यांनी नित्य 48 दिवस विष्णू सहस्त्रनाम या स्तोत्राचा पाठ करून शालिग्रामाचा अर्चन, अभिषेक, पूजन केलं तर त्यांना त्वरित त्याचा फलप्राप्ती होते. इतकं त्याचे उपाय आहे. बाणलिंग, जेव्हा तुमच्या घरामध्ये अकस्मात दुर्घटना घडतात, काही विकार येतात, काही दुर्व्याधी येतात, तेव्हा नित्य बाणलिंगाचा केलेल्या अभिषेकाचं जल जर कधी प्राशन केलं तर तुम्हाला औषधीय गुणांचा लवकर फायदा होतो. मी असं म्हणत नाही की तीर्थ पिलं म्हणून झालं. औषधी ज्या तुम्ही घेतायत त्या लवकर तुमच्या शरीराला सूट होतील यासाठी तुम्हाला त्याची मदत होते. आणि स्फटिकशिला, आज बघा ना तुम्ही, सूर्य उपासना, आपण सूर्य उपासनेपासून खूप लांब चाललो आहोत. पूर्वी सूर्य उपासना प्रधान रोज होती. त्यामुळे एक तेज होतं विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या लोकांमध्ये विशिष्ट प्रकारचा आत्मविश्वास होता. आज लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमी आहे. आज डोळ्यांचे विकार, मेंदूंचे त्रास का वाढत चालले? सूर्य उपासनेपासून आपण दूर चाललो आहे. ज्या घरामध्ये स्फटिकशिला आणि सूर्य उपासना होत असेल त्या घरामध्ये या अशा अनुवंशिकता जी दोष आहेत त्याची पुनरावृत्ती नाही होत. हे तितकंच सत्य आहे. ज्याला जी देवता श्रेष्ठ वाटत असेल, आणि पंचदेवतांमध्ये भेद करणं हे महापाप सांगितलेलं आहे. की ही देवता मोठी, गणपतीजी मोठे, विष्णूजी मोठे, शिवजी मोठे, असं काही नाही. हे पंचदेवता मोठे आहेत, सगळे समान आहेत. सगळे समान आहेत. शेवटी तुमचा भाव या सगळ्या गोष्टीला मॅटर करतो. इतक्या छान पद्धतीने तुम्ही हे सांगितलं. आता याच्या व्यतिरिक्त जर काही कोणाच्या देवघरात मूर्ती असतील तर मग त्या ठेवाव्या का मग त्या काढून टाकाव्या? नाही, तसं नाही. मी हा प्रश्न एक चांगल्या धर्ममार्तंडांना हा प्रश्न विचारला होता. खूप चांगलं त्यांनी उत्तर दिलं की म्हटलं शास्त्र असं सांगतं की 2 गणपती ठेवू नये, 2 बाळकृष्ण ठेवू नये, 2 शालिग्राम ठेवू नये, आणि घरामध्ये जर कधी तशी परिस्थिती असेल तर करावं काय? त्यावेळी त्यांनी सांगितलं की घरामध्ये तुमचे आई वडील असेल, काका काकू असतील तर तुम्ही त्यांना काढून देणार का? खूपच छान. तर तुमची नवीन आणू नका, पण जुने ज्यावरती तुम्ही श्रद्धा ठेवलेली आहे त्याला तुम्ही काढून कसं टाकणार? खरंय. तर तसं जर कधी तुमची श्रद्धा असेल ज्याच्यावरती तुम्ही नित्य एवढी साधना केलेली आहे तर खूप तुम्हाला त्याचा फायदा चांगला होतो. मी साधारण 7वीत का 8वीत असतानाचा मला तो प्रसंग आठवतो. आमच्याकडे अगदी 250-300 वर्षापूर्व जुनी एक महिषासुर मर्दिनीचा एक छोटीशी मूर्ती होती. अगदी खूप जुनी ती होती. आणि कोणीतरी बहादर आले आणि त्यांनी सांगितलं की घरात या व्यतिरिक्त देव ठेवू नये, आणि आमच्या घरातल्यांनी ती मूर्ती अक्षरशः गंगेत प्रवाहित केली. आणि आज ती मूर्ती जर कधी असती तर मला खूप म्हणजे तेव्हा आम्ही यापासून अनभिज्ञ होतो, पण इतकं चांगले एवढे 350-400 वर्ष पूजा करत असलेल्या पूर्वजांची चांगली आठवण कुणीतरी अज्ञानामुळे, आमच्या आणि त्या व्यक्तीच्या अज्ञानामुळे आम्हाला विसर्जित करावी लागली. तर अनेक लोकांच्या घरामध्ये सूर्ययंत्र आढळतात, अनेक लोकांच्या घरामध्ये वेगवेगळ्या टाक आढळतात. ह्या जतन केल्या पाहिजे, जपल्या पाहिजे. जुनं ते सोनं का म्हणतात? तसे काही देवी देवतेचं तुमचं असेल तर ते तुम्ही व्यवस्थितरित्या जे तुमच्या परिचयाचे गुरुजी आहे त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही त्या पद्धतीने योग्य ती वाटचाल करावी. नंतर आज प्रत्येकाला वाटतं की श्रीयंत्राचं बाजारीकरण झालंय, तसं नका करू. श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरामध्ये नक्कीच असलं पाहिजे, मी त्याबद्दल म्हणत नाही, पण मी सर्वांना सांगतो की श्रीयंत्राचा हट्ट का पकडता? त्याचे नियम वेगळे आहे, त्याची साधना मार्ग वेगळी आहे. श्रीयंत्राचा आणि लक्ष्मीचा तसा काही संबंध नाहीये. लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला लक्ष्मी यंत्राची आराधना करायची आहे. श्रीचक्राची आराधनेचा अधिकार दीक्षित साधकांसाठी आहे. त्याचं प्रमाण दिलेलं आहे, त्याच्यामध्येच त्या गोष्टी झाल्या पाहिजे. आपण फक्त कुंकुमार्चन इतकंच तेवढ्या पुरतं मर्यादित नाही. श्रीचक्र हे ब्रह्मांडीय संरचना आहे.
मग घरामध्ये कुलदेवतेचा टाक आहे तर तुम्ही श्रीयंत्र कुलदेवतेच्या टाकपेक्षा मोठं ही धारणा चुकीची आहे मूलतः. तर तसं न करता जे काही कुंकुमार्चन आधी करायचं ते कुलदेवतेच्या टाकावरती करा, त्याच्यावरती श्रद्धा ठेवा. मूळ तर माझं सगळ्यांना सांगणं हेच असतं, तुम्ही तुमच्या घरामध्ये 2 गोष्टी करा, तुम्हाला आमच्यापर्यंत पण येण्याची गरज नाही. मूळ म्हणजे तुमचा कुळधर्म कुलाचार प्रॉपर करा, व्यवस्थित आईसाहेबांचा मान सन्मान करा, नित्य घरामध्ये कुळदेवतेची आराधना व्यवस्थित करा. आणि दुसरं म्हणजे पितरांचा, जे आपले पितर असतील त्यांचं श्राद्ध, पिंडदान, वार्षिक वेगवेगळ्या विधान हे जर कधी केलं तर मला असं वाटतं की तुम्हाला कोणत्या ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही. ह्या गोष्टी प्रमुख आहे, सोपं आहे. आणि हे विज्ञान आहे, ही काही अंधश्रद्धा नाही. पित्र हे काही वेगळे दैवत नाहीये, हे तुमच्यातून गेलेली एक अशी ऊर्जा आहे. ठीक आहे, असं नाही म्हणू शकत. आज विज्ञान जरी म्हटलं, विज्ञानाचा एक नियम जर कधी तुम्हाला माहिती असेल तर की ज्या गोष्टी तुम्ही पंचज्ञानेंद्रियाने समजू शकता त्याच्यावरती विज्ञान विश्वास ठेवतं, की ते डोळ्याने दिसलं पाहिजे, त्याची चव आली पाहिजे, त्याचा वास आला पाहिजे आणि ते फील झालं पाहिजे. हे विज्ञानाच्या संरक्षणामध्ये प्रारूप आहे. मनाला तुम्ही सांगणार का माझं मन 2 किलोचं आहे, माझं मन काळं आहे, माझं मनाला चंदनासारखा वास येतो, पण मन हे फील होतं आहे, मनाचं अस्तित्व आहे. एकीकडे विज्ञान हे सांगतं, दुसरीकडे मानसोपचार तज्ञ ही सुद्धा विज्ञानाची एक शाखा आहे. म्हणून बुद्धी जरी तुम्ही म्हणत असला तरी ह्या बुद्धीमध्ये असलेली मेमरी ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे. तसं ह्या शरीरामध्ये सुद्धा असलेली मेमरी, ही मेमरी म्हणजेच आपले पितर आहे. त्याच्याशी संलग्नता करणं आणि त्यांची आठवण करणं, कृतज्ञता करणं हेच पित्र आधी श्राद्ध आहे. दुसरं काही नाहीये. म्हणजे एवढ्या साध्या नित्य जरी एवढ्या गोष्टी केल्या तरी पण सुख समाधान जे तुम्हाला तुमच्या घरात अपेक्षित आहे तेव्हा देवदेवतांची कृपा मिळणं, प्राप्ती होणं, शेवटी अंतिम ध्येय आपलं तेच आहे की सगळं रोजचं जीवन. मूल काय आहे, लोकांना असं वाटतं, आपलं आजच्या सगळ्या जनरेशनला असं वाटतं की देवी देवता म्हणजे अगदी सोन्याचे मुकुट घातलेले आणि तथास्तु म्हणण्यासाठी बसलेलं. देवता ही संकल्पना तशी नाहीये. देवता या शब्दाची जर तुम्ही व्यवस्थित फोड केलं तर आपण त्याला आपल्या सर्व अनुमते आपण समजू शकतो की जसं स्विच आहे, स्विच दाबलं की नंतर तो प्रकाश बरोबर आपल्या याच्यापर्यंत येतो. तसं या सृष्टीतले असे काही स्विचेस आहेत की ती त्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवते, कनेक्ट होते. जसं तुम्हाला आर्थिक स्थितीचे काही अडचणी आहे, आर्थिक समस्या आहे, तर लक्ष्मी ही देवता अशी त्या स्विच पर्यंत गेलात की ती ऊर्जा तुम्हाला भेटेल. ज्ञानासाठी सरस्वती, ती ऊर्जा तुमच्यामध्ये आली पाहिजे. आणि ते फक्त त्याच फॉर्म मध्ये येईल असं काही नाहीये, हे तुमच्या सकारात्मकतेवरती ते अवलंबून आहे. म्हणून देवता म्हणजे ऊर्जेचं एक बटन आहे, ऊर्जेचा एक शुद्ध प्रवाह आहे. अशाच पद्धतीने आपण हे घेतलं पाहिजे. आपण विज्ञान त्याला ऊर्जा म्हणतं, आपण त्याला देवी देवता म्हणून, त्याच्या पलीकडे दुसरं काय, वेगळं काहीच नाही. मला म्हणूनच तुमचं नेहमी पटतं की तुमचे जी उदाहरणं देऊन तुम्ही लोकांना जे सांगता ते अगदी पटतं. जसं की आत्ताच्या संभाषणात मला पटलं की हा आधीचे देव आहेत, म्हणजे काका काकू किंवा मावशी मामा यांना आपण बाजूला नाही ना काढू शकत, ते सगळेजण गुण्या गोविंदानेच राहतात. तर या सगळ्या गोष्टी मला खूप कनेक्ट झाल्या, छान वाटलं सगळं ऐकून. आणि मंडळी, कसा होता हा आजचा पॉडकास्ट, तुम्हाला आवडला का नक्की सांगा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला या विषयावरती आणखी काही वेगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर ते पण तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. किंवा मयुरेश गुरुजींबरोबर आणखी कोणत्या वेगळ्या विषयांच्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन हवं आहे का, ते विषय पण तुम्ही नक्की सुचवा. आपण गुरुजींना रिक्वेस्ट करू की जर अशी काही मागणी आली तर तुम्ही पुन्हा आमच्या चॅनलवरती या आणि आमच्या दर्शकांना मार्गदर्शन करा. आणि अजून एक विचारायचं की तुम्ही जे सुरुवातीला पंचायतन सांगितलं तर ते महाराष्ट्रात, भारतात सर्वदूर कुठेही कुरिअरने जाऊ शकतं, कुठेही कुरिअरने होतं. आणि आपले पीठम त्याच्यासाठी कटिबद्ध आहे. फक्त ह्या सगळ्या गोष्टी रिअर आहेत, वेगवेगळ्या ठिकाणून आपल्याला उपलब्ध करावी लागते. आणि त्याची तटपुंजी रक्कम आहे, अशी खूप काही नाही, नफा ना तोटा याच्यावरती कार्य चालतं. त्यामुळे थोडासा वेळ तुम्हाला एक साधारण
30 ते 35 दिवसाचा कालावधी त्याला लागतो. हम्म. ते तुमच्या घरापर्यंत रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला पाठवून देतो, त्यानुसार तुमच्या घरापर्यंत ते कुरिअर केलं जातं. नक्की. म्हणजे यापेक्षा सोपं काय आहे? जर तुम्हाला खऱ्या अर्थाने इच्छा असेल की आपल्या घरामध्ये असं पंचायतन असावं, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, त्यावरनं तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि हा विषय सर्व दूर पोहोचावा यासाठी हा एपिसोड सगळीकडे शेअर करा, लाईक करायला विसरू नका. आणि हो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण असे वेगवेगळे विषय घेऊन आपण नेहमीच येत असतो आणि त्या सगळ्या विषयांना तुम्ही भरभरून प्रतिसाद देता. सो आजचा एपिसोड इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये नवीन व्यक्तीसह. मयुरेश गुरुजी, खूप खूप आभार धन्यवाद. मनापासून. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.